हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं माझा विनी ब्लॉगमध्ये. तर आज माझ्या मुलीचा नवसाचा कार्यक्रम होता, तर आम्ही फटाफट गाडीत बसलो आणि निघालो. त्यानंतर बघू शकता तुम्ही, आम्ही रोडावर लागलो होतो. त्याच्यानंतर गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आणि 2 तासानंतर आम्ही फायनली पोहोचलो मंदिरामध्ये. तुम्ही बघू शकता गाईज, खूप असं छान मंदिर होतं, खूप मोठं होतं. भावाने एक बगीच्यामधून द्राक्ष तोडून आणलेले होते. त्यात मी आणि प्रिया मस्ती करायला लागलो. तिथे माझी वहिनी सगळ्यांचे पाय वगैरे पडत होते. नंतरला प्रिया आणि मी परत मस्ती करायला लागलो होतो. त्याच्यानंतर आम्ही सगळेजण दर्शनासाठी गेलो गाईज, बघू शकता तुम्ही. खूप असं छान मंदिर होतं. अगोदर तर आम्ही दर्शन वगैरे करून घेतलं. त्याच्यानंतर आम्ही बाकीची सुरुवात केली. स्वयंपाक वगैरे करायला लोक चालू होते. त्यांनी सगळं स्वयंपाक वगैरे करून घेतलं गाईज, बघू शकता तुम्ही. वरणबट्टी होतं आणि ही निकिता मटकत होती. माझा भाऊ नाचत होता कारण सगळेजण जमा झालेले होते. त्याच्यानंतर सगळे जमा झाल्यावर गाईज कसं असतं, खूप दिवसानंतर भेटलं तर थोडं एन्जॉयमेंट होतच. तर तुम्ही बघू शकता, खूप असं छान मोठं मंदिर आहे. तर तिथं आम्ही नंतरला सगळं स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही पूजेचं सामान वगैरे घेतलं. त्यानंतर आम्ही नैवेद्य दाखवलं देवाला. बघू शकता तुम्ही, बाळाला पण टाकलं होतं कारण त्याचंही दर्शन बाकी होतं. फर्स्ट टाइम गेलेला होता तो. अगरबत्ती वगैरे लावली मी. त्यानंतर तुम्ही बघू शकता, व्यवस्थित पूजा केली आम्ही सगळ्यांनी, मम्मी, माझी ताई, निकिता, मावशी वगैरे. आणि हे गाईज, हे ना महादेवाची पिंड आहे, पंचमुखी महादेव आहे. तिथे सुद्धा आम्ही मस्तपैकी पूजा वगैरे केली. मी अगरबत्ती वगैरे लावली, मी आणि छोटीने. त्याच्यानंतर अजून एक मेन राहिलंच होतं, तिथे सुद्धा आम्ही गेलो, बाळाला पण घेऊन गेलो. त्यानंतर तिथे पूजा वगैरे केली. सगळी फॅमिली आलेली होती गाईज माझी. तर खूपच छान असं वाटत होतं मला. त्यानंतर इथं सुद्धा नैवेद्य दाखवलं, तुम्ही बघू शकता. नैवेद्यामध्ये वरण, बट्टी, भात आणि ठेचा असं होतं. तर पूजा वगैरे केली मी, बघू शकता तुम्ही. अगरबत्ती वगैरे लावली, सगळ्यांनी पूजा केली कारण आम्ही वर्षानुवर्ष तिथं जात नाही. तर आम्ही सगळेजण गेलो होतो. त्यानंतर मुलीचं केस कापायचे होते कारण तिचा नवस होता. तर बघू शकता तुम्ही, मी तिला हळदी कुंकू लावला. माझा भाऊ बसलेला होता. माझ्या ननंदबाईला साडी पण टाकली बहिणीने माझ्या. त्यानंतर थोडी ती रडायला लागली कारण तिला सगळे बोलत होते तिचं टकलं होणार आहे म्हणून. तर तुम्ही बघू शकता, ती प्रचंड रडत होती गाईज. त्याच्यानंतर थोडेसेच तिचे केस कापले कारण तिचे केस खूप छान झालेले होते, प्लस ती मोठी पण होती त्यामुळे. त्यानंतर मी सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावलं, तुम्ही बघू शकता. काही रीतिरिवाज असतात ते माहिती नसतं आणि हे एक झाड आहे, त्याच्यातून निघावं लागतं. तर आम्ही खूप मस्ती केली तिथे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर सगळ्यांनी मला कपडे दिले, ओवाळणी टाकली माझ्यावरून. बहिणी वगैरे बाकीचे सगळे बसलेले होते, मम्मी पप्पा खूप जण होते. खूप अशी मस्त वाटत होतं मला. त्यानंतर कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्यांना जेवण वगैरे जेवायला बसवलं कारण आभाळ खूप आलेला होता आणि पावसाचं वातावरण झालं होतं. मग फटाफट सगळ्यांनी जेवण केलं. त्यानंतर आम्ही सगळं पॅकिंग करून निघालो. थँक्यू सो मच, तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहात. तुम्ही जर मला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज मला फॉलो करा, लाईक करा. थँक्यू सो मच, बाय बाय.